विनेला स्पर्श होता तारा जसा झंकाराव्या असा हा सामना. जतीन घासे खोलवर चढाई केली आणि मात्र एक गुण निश्चित केला. आपल्या संघाचं खातं खोललं. त्या अर्थातच जतीन घासेनं वायू स्पर्शानं मेघ आता मात्र जरूर लागतील का अशी परिस्थिती निर्माण झाली. चढाई करेल आकाश कोंडिलकर. भयानक कार्यक्रम ढासळलेला बुरुज क्रीडांगण नंबर 2 वर पाटणचा संघ पुन्हा मिळवू शकेल का. समोर आहे एक मातब्बार संघ अर्थात जय बजरंग रोहा. 20-7 क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक तर क्रीडांगण नंबर 1 वर निनादू दे धाई दिशा तुझ्या सत्कर्याचा शंखनाद होऊ दे. शुभेच्छा तमाम रायगड जिल्ह्याकडून तुम्हाला मिळू दे. हो हो प्रयत्न छान होता मात्र आता पालखी उचलली गेली ती अर्थातच जतीन घासे याचे क्षेत्ररक्षण झालंय. चढाई करेल आकाश. चूहे के रेस में दौड़ोगे तो जीत कर भी चूहा कहलाओगे. अगर आप शेर के रेस में दौड़ोगे तो हार कर भी शेर कहलाओगे. असा हा कबड्डीचा घुमारा घुमला या धाटाव नगरीत. सेमीफायनलच्या दोन्ही लढती तुम्ही पाहताय. प्रत्येकाला आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. 22-8 जयेश पाटील जोपर्यंत मध्यरेषा भेदेल तोपर्यंत मात्र या खेळाडूला थांबवलंय. एक गुण निश्चित पुन्हा एकदा मिळेल तो म्हणजे अर्थातच वर्धे विधिरण संघाला. सकारात्मक राहा गावदेवी मुंडाणी. कारण जी मगाशी लढत दिली तलागर संघाने त्याच पद्धतीची लढत आपण सुद्धा देऊ शकताय. बी पॉझिटिव्ह. जबरदस्त बचाव कार्य केलंय. आता मात्र प्रयत्न छान परंतु ऍडव्हान्स टॅकल झाली आणि ऍडव्हान्स टॅकलचा फायदा उंच पुरा असा सुयोग गायकरने घेतलेला आहे. वरुण पाटील आशेचा किरण चमकेल का आणि आपल्या संघाला पुनश्च एकदा मैदानात जिवंत करेल का. 1-5-4 गुणांची नाममात्र आघाडी आहे आणि वरुण पाटीलला सुद्धा थांबवले. समोर साथ मिळाली ती शुभम मात्रेची आणि यशस्वी झाला. हर्षल खुटकर कमाल केले. मैदानात थांबवलं गेलंय. प्रत्युत्तरास दाखल होतोय धीरण संघाचा आकाश कोंडिलकर. रेडर यशस्वी होतोय. दिनेश घासे जबरी फटका दिला होता मात्र घसरला गेला अंदाज आणि मात्र आघाडी पुनश्च एकदा पाहायला मिळेल ती म्हणजे धीरण संघाकडे. महत्त्वाचं म्हणजे रुपेश डाकी सर थोड्याच वेळात या ठिकाणी या क्रीडा संकुलांच्या मैदानामध्ये अनेक नामांकित व्यक्तिमत्व येतील. ते आपल्याला बक्षीस वितरणाला सुद्धा फायदेशीर पडतील. क्रीडांगण नंबर 2 चा सामना संपुष्टात. जय बजरंग रोहा संघ या स्पर्धेची अंतिम
लढत लढण्यासाठी सज्ज झालाय, पात्र झालाय. अभिनंदन. जय बजरंग रोहा. आपणास 5 मिनिटं दिली जातील. 5 ते 10 मिनिटात आपण जयत करायचं. आपला प्रतिस्पर्धी संघ क्रीडांगण नंबर 1 वरून आपणास कडवी झुंज देण्यासाठी तयार होईल. वरुण पाटील टू टच जबरदस्त आकाश कोंडिलकर कडून. हो आता मात्र प्रयत्न छान केलाय तो जतीन घासे. हा सुद्धा एक तारूपचा एक्का म्हणावा लागेल जतीन घासेला. काय गुण चोरतोय. छान अतिशय लाजवाब मार्वलस. पाटणचे संघ निराश होऊ नका. आपण जिल्हास्तरीय स्पर्धेत बक्षीस पात्र ठरलेला हे विसरून जाऊ नका. आजची स्पर्धा लाजवाब आहे कारण भरपूर बलाढ्य संघ आज या स्पर्धेत सहभागी झाले. जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्यावेळी आपण बक्षीस पात्र होतो त्यावेळीचा आनंद हा पैशाने विकत मिळत नाही. मित्रांनो स्वागत आहे तुमचं. नागोडणा असोसिएशन मध्ये तयार झालेला हा नवखुरा संघ अर्थातच आई गावदेवी पाटणचे. हर्षल कुटकरच्या जाल्यातून निसटला तो जतीन घासे. गुणफलक 3-11. साडेसहा वाजून गेलेले आहेत. मी म्हटलं की या स्पर्धेला आल्या आल्या अंदाज लावलं होतं की अंतिम सामना 6-7:30च्या नंतरच होईल आणि त्याच पद्धतीचा खेळ तुम्ही पाहिला. खरोखर नाईट शिफ्ट पूर्ण करून सुद्धा अनेक रसिक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झालेले आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना क्रीडांगण नंबर 1 वर होईल. खरोखर धन्यवाद देईन रोहा स्पोर्ट. आकाश कडव रसिक वर्ग आपल्याशी पुन्हा जोडला जातोय असं चित्र दिसेलच. धेरण संघाकडून पुन्हा एकदा सुयोग गायकर क्षेत्ररक्षण होईल का? रसिकांचा टाळ्यांचा गजर होईल. प्रयत्न छान आणि आता मात्र यशस्वी झाला तो सुयोग गायकर. कमालीचा संघर्ष वादली केली मैदानात. मल्टिपल गुण पाहायला मिळतील. कोण 4 म्हणते कोण 2 म्हणते. रसिक वर्ग मात्र गालातल्या गालात हसतोय. जयेश पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी. मध्यांतर होतोय क्रीडांगण नंबर 1 वर. आता मात्र बलाढ्य आघाडी मरिदेवी धीरण संघाकडे. सुयोग चमकलाय. सुयोग ही एक्सप्रेस आता मात्र रुलावर आली आहे. थांबवणं कठीण जाते तो अर्थात मुंडाणी संघाला. रुपेश सर आता आपण काय सांगू शकाल? खरोखर आपण आजची स्पर्धा आपण यशस्वीरित्या यशाकडे घेऊन गेलेलो आहोत. मोठमोठे गार झाले म्हटलं पण आपण सुद्धा गार होऊन गेलेलो ते आता म्हणावंच लागेल. एखाद्याला पाणी देणं म्हणजे पुण्याचं काम म्हटलं जातं, पण आपल्याला चहा दिली तर तो खूप पुण्याचं काम होईल. तर त्याच पद्धतीनं तोच जल्लोष पुन्हा एकदा मैदानात आपण जागा करतोय. दुसऱ्या पर्वात सज्ज झालाय आकाश कोंडिलकर चढाईसाठी. 2-1 लढत. सुपर टॅकलची नामी संधी. एकीकडे 7 नंबर वरुण पाटील तर दुसरीकडे दिनेश घासे. सुपर टॅकल होईल का? 2 गुण निश्चितच मिळतील. वेग आहे. या वेगाला काबीज करत असताना आकाश मात्र पुन्हा एकदा यशस्वी झाला. 1 गुण मिळेल. चढाई करेल वरुण पाटील. कोणते 7 खेळाडू या सायकलवर स्वार होतील प्रत्येकाचं लक्ष असेल. कोण होईल सर्वोत्कृष्ट खेळाडू? या स्पर्धेचा अंतिम विजेता फायनल सम्राट कोण होईल?
20-3 17 गुणांची आघाडी धैरण संघाकडे. मी डेकोरेटर्सला विनंती करेल की आता प्रकाश झोत बंद केलं तरी चालेल, कारण सूर्य साक्षीला आणि साक्षीदार झाला या स्पर्धेचा. आल्या आल्या म्हटलं की सूर्योदय या स्पर्धेला नक्कीच साक्षी राहील. ऐतिहासिक स्पर्धा म्हणावी लागेल, रोहा तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा आणि या वर्षीच्या हंगामातील 6:38 सेमीफायनलचा दुसरा थरार पूर्णत्वास येईल आणि अंतिम सामन्याला अजून वेळ आहे. शेवटची 5 मिनिटं बाकी. सामनाधिकाऱ्यांचा इशारा पुनपलक तुम्हाला अपडेट करतोय. 20-4. तीन घासे याला श्रृंखला टाकलेली है. तो अटल जी ने कहा था कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को यदि कोई कान लगाकर सुने तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. तर हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. तर खरोखर उगवत्या सूर्याला वंदन करून या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. समस्त रसिक वर्ग या स्पर्धेला उपस्थित आहे. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो हो हो, काय हर्षल कुटकर, जबरदस्त क्षेत्ररक्षण. सद्य परिस्थिती, विद्यमान परिस्थिती, वर्तमान परिस्थिती पाहिलं तर सेमीफायनलचा सामना सबल एकतर्फीच म्हणावा लागेल, परंतु अंतिम सामना जबरदस्त होईल, कारण समोर उभा टाकणार जय बजरंग रोहा तालुक्याचा एक बलाढ्य डिफेन्स. आजच्या बाबतीत जर पाहिलं तर डिफेन्सच्या बाबतीत त्यांची कर्तबगारी, आजचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरलेला असा जय बजरंग रोहा तुम्हाला पाहायला मिळेल. उंच उंच शिखरावर ही स्पर्धा यशस्वी झाली, साकारली गेली जबाबदारी आयोजकांच्या माध्यमातून. एक गुण